अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले। कंगना रनौत यांनी जेनझींचा जनरेशन गटार असा उल्लेख केल्यानं देशभरातील विरोधकांनी कंगना रनौत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। तर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी कंगना रनौत या पार्ट टाइम राजकारणी असल्याचं म्हणत खिल्ली उडवले। तर दुसरीकडे देशभरातून विरोधकांनी कंगना रनौत यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले। बघूया। दिल्लीच्या जंतर मंतरवर देशभरातील तरुणाईने नीट पेपर फुटीच्या विरोधात एल्गार पुकारत जोरदार आंदोलन केलं होतं। कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात हजारो तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। पोलिसांनी बळाचा वापर केला, मात्र विद्यार्थी तसूभरही मागे हटले नाही। शेवटी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि सीजेपीनं आंदोलन मागे घेतलं। याच आंदोलनातील विद्यार्थ्यांबाबत भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। कंगनाकडून जेनझींचा जनरेशन गटर असा उल्लेख करत ते कोणत्या अँगलने विद्यार्थी वाटतात असा सवाल खासदार कंगना रनौत यांनी उपस्थित केला होता आणि त्यावरून आता विरोधकांनी कंगना रनौत यांच्यावर टीकेची झोड उठवली। मी जेनझींना जनरेशन गटार म्हणते, ज्या तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन ना या शिक्षणात सरस आहेत ना सौंदर्यात, आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही। त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाही। समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं, तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील त्या आपल्या स्वातंत्र्याचं अभिमानानं प्रदर्शन करतात। आई बापाच्या कमाईवर जगत असतानाच त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता केवळ स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडत असतात। स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं। जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल तर मग तुम्ही गटार छाप बावळट व्यक्ती आहात, असं म्हणत कंगनानं वाद ओढावून घेतला। कंगना रनौत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी कंगनाचा समाचार घेतला। खासदार कंगना या संसदेत किती दिवस उपस्थित असतात असा सवाल उपस्थित करत कंगना रनौत या पार्ट टाइम राजकारणी असल्याची खिल्ली अभिजित दिपकेंनी उडवली। उन्होंने कहा है कि वो गटर छाप है कंगना रनौत है, और उनके माता पिता के बारे में भी कहा है, जो बच्चे आंदोलन करता थे उनके माता पिता के बारे में भी उन्होंने टिप्पणी की है। कंगना रनौत आखिरी बार पार्लियामेंट में कब दिखी थी? सीरियस पॉलिटिशियंस के कोई रिएक्शन होंगे तो मुझे वो बता दीजिए। पार्ट टाइम पॉलिटिशियंस के ऊपर मैं कमेंट नहीं करूंगा। तर कंगना यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला। अभिनेत्री राखी सावंत यांनी कंगनावर सडकून टीका केली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंगनाला आवरायला हवं असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। क्या देकर मिनिस्टर बन गई तू? ऐसा तो तू कहीं बाहर जाएगी खजवी कंगना, तो तुझे तो कोई कुत्ता भी वोट नहीं देगा। पता नहीं तू क्या देखकर सीएम पीएम पता नहीं क्या बन गई है, खुदा गॉड नोस कैसे बन गई है। मंडी में बहुत बड़ी डी। सुन मेरी बात, हमारी लड़कियों की, देश की लड़कियों को क्या बकवास कर रही है चुड़ैल, गटर माउथ, गंदे नाली की कीड़ी, मेरी देश की लड़कियों के खिलाफ बोल रही है। तेरी इतनी औकात है? ती खासदार आहे, ती एक घाणेरडी नटी आहे, तिच्यावर असं थू करायला पाहिजे, इतकी नालायक बाई आहे। खरं म्हणजे निवडलंय ह्यासाठी पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब किंवा जे कोण आहेत आणि तिच्यावर कंट्रोल करा। अरे तुम्ही झेनजी जे आपलं युवा तरुणांचं तुम्ही पुन्हा रक्ताला आव्हान करताय, तरुण दाखवून देतील, तरुण तुम्हाला दाखवून देतील। त्याने दाखवलं, मग अशी घाणेरडी कुत्री सोडायची, घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो 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 करायला लावायचं। आणि ह्या तमाम हिंदुस्थानच्या नागरिकांचा, जे तरुण मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांचा अपमान करण्याचा अधिकार या भाजपच्या खासदार बाईला, या नटी बाईला दिला कोणी? दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही कंगना रनौतचे कान टोचले। खासदार आणि मंत्र्यांनी थोडं विचार करून बोलावं, अशी वक्तव्य कुणीही करू नयेत असा सल्लाच गिरीश महाजनांनी दिला। मला वाटतं असं कोणी स्टेटमेंट करता कामा नये। आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे, कारण इतके विषय गंभीर आहेत। मोदीजींनी स्वतः त्या विषयामध्ये आता लक्ष घालून मोदीजी स्वतः त्या विषयात बोलत आहेत। त्यांनी आता परीक्षा पद्धतीमध्ये किती सुधारणा ते करतायत। आणि मग असं असताना मला वाटतं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील,
आपण थोडं तोडून मापून बोललो पाहिजे. मंगळवारी झेनझिनच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट करत कंगना रनौत यांनी अनेक आरोप केले होते. त्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. मात्र दुसरीकडे कंगना यांनी आज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. आज पुन्हा कंगना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत झेनझिनवर अनेक आरोप केले. ने कुछ प्रोटेस्टर्स को जो कि गटर छाप, अनैतिक, अश्लील बिहेवियर सड़क पर बच्चों के सामने, बुजुर्गों के सामने, महिलाओं के सामने डिस्प्ले कर रहे थे, उसको नॉर्मलाइज करने से मना किया है कि वी डू नॉट एक्सेप्ट दिस इन दिस सोसाइटी. हम लोग नहीं चाहते कि हमारे घर के बच्चों को कोई जो है अपनी अश्लील हरकतों से जो है टाइम से पहले सेक्सुअलाइज कर दे. हमारे घर के बुजुर्गों के सामने जो है हमें शर्मिंदगी महसूस कर, हम नहीं इस तरह का बिहेवियर एक्सेप्ट करते हैं, उसको नॉर्मलाइज नहीं होने देंगे. नीट पेपर फुटी विरोधात देशातील तरुणांनी पुकारलेला एल्गार आणि त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. परीक्षा सुधारणा विधेयक आणावं लागलं. पंतप्रधान सोशल मीडियावर येत विद्यार्थ्यांशी वारंवार संवाद साधतायत. हे एकीकडे सुरू असताना भाजपच्या आज खासदार कंगना रनौत आंदोलक विद्यार्थ्यांबाबत सोशल मीडियावर बरळताना दिसतात आणि त्याविरोधात टीका झाल्यानंतर स्वतः त्याचं समर्थन पुन्हा एकदा करताना दिसतात. त्यामुळे भाजप नेतृत्वाने कंगना रनौत यांना आवर घालण्याची मागणी आता विरोधकांकडून करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.